आपण बघू शकता माझ्या पाठीमागे या गाड्या आहे। या गाड्या मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला ज्या अन्नाचा पुरवठा करण्यात येत आहे त्या ठिकाणी अन्नाचा प्रशासनाच्या वतीने जो तुटवडा कृत्रिमरित्या तुटवडा निर्माण करण्यात येत आहे, हा तुटवडा भरून निघण्यासाठी या नाशिक जिल्ह्यातून दिंडोरी तालुका असेल, नाशिक जिल्ह्यातील परिसरातील अनेक तालुके असेल, या ठिकाणून मोठ्या संख्येने नागरिक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघालेले आहे। मुंबईच्या दिशेने हे बांधव निघण्याचं कारण एकच आहे की 2 दिवसापूर्वी यातील बरेच बांधव हे मुंबईकडे गेले होते, परंतु मुंबईकडे गेले असताना या बांधवांना तिथे सर्वच गोष्टीचा तुटवडा जाणवला। त्यामुळे हे सर्व बांधव त्या ठिकाणी मुंबईकडे आता रसद घेऊन म्हणजे अन्न आणि सर्व शिधा पाणी घेऊन मुंबईकडे निघालेले आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही असे देखील यांच्या वतीने सांगण्यात येत आहे। आपण बघू शकता ना, मुंबई येथे मनोज जरांगे पाटील गेल्या 3 दिवसापासून उपोषणासाठी बसलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उपोषणस्थळी मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेला आहे। या सर्व मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी उपोषण करण्यात येत आहे। त्या उपोषणाच्या प्रसंगाला अनेक नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे, परंतु प्रशासनाच्या वतीने जे नागरिक आहे त्यांना कुटुंबाला करण्यात येत आहे अशी त्यांच्याकडून तक्रार देखील होत आहे। परंतु या ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे नाशिक येथील मराठा बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी मराठा बांधवांना जे अन्नाची तुटवडा जाणवत आहे, ज्या दररोजच्या लागणाऱ्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे। पाणी असेल, अन्न असेल, तसेच सर्व गोष्टी असेल, भाकर असेल, तसेच बिस्किट असेल, असेल, तसेच लोणचं पापड हे बघू पाण्याच्या बॉटल आहे, या सर्व या ठिकाणी नाशिककरांच्या वतीने आपल्याशी बोलण्यासाठी येथील स्थानिक मराठा बांधव आहे, आपण यांच्याशी बोलूयात। काय नाव तुमचं? दिलीप देशमुख। काय सांगाल, आपण मुंबईकडे चालला आहात? आम्ही 28 तारखेला मुंबईला मोर्चाला गेलेलो होतो। त्या मोर्चामध्ये आम्ही आमच्या बांधवांचे हाल बघितले, म्हणून काल परत आलो आणि आज ही शिदोरी वणी कसबे वणी येथून आम्ही सगळे घेऊन चाललो। काय हाल झाले, काय बघितलं नेमकं तुम्ही? खायला मिळत नव्हतं, काय कारण? पाणी नव्हतं, हॉटेल बंद होते। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने काही, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काहीतरी सुविधा नाही, त्यावेळेला काही नव्हती, आम्ही आलो तोपर्यंत काही नव्हतं, काही सुविधा देण्यात आली। उलट त्यांनी दुकानं बंद करून ठेवली, आमच्या बांधवांचे त्यांनी हाल केले, हेळसांड केली म्हणून आज आम्ही जागे झालोय। इथून पुढे आमच्या रोजच्या 5 गाड्या आमच्या दिंडोरी तालुक्यातून कंपल्सरी जाणार म्हणजे जाणार। तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही जिद्द करा, पण आम्ही जिद्दी आहे, आम्ही शेतकरी आहे, आम्ही आमच्या साहेबांना मोकळं सोडणार नाही। काय सांगाल, मुंबईकडे आपण हा शिधा घेऊन चालला आहात, एकंदरीत सर्व अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुटवडा जाणवतोय म्हणून बांधवांकडून सांगण्यात येत आहे, काय सांगाल? अगदी खरं आहे, खरोखर त्या ठिकाणी सगळ्या समाज बांधवांचे जी लोक उपोषणाला बसले खरोखर खूप चालू आहेत, परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजांमध्ये मोठा भाऊ आहे। आम्ही जगाचे पोशिंदे आहोत, त्याच्यामुळे आमच्या लोकांना, आमच्या समाजातल्या बांधवांना आम्ही त्या ठिकाणी उपाशी ठेवू शकत नाही आणि म्हणून प्रत्येक घराघरातून त्या ठिकाणी 20-20, 25-25 चपात्या त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींनी त्या ठिकाणी पहाटे उठून आम्हाला त्या ठिकाणी करून दिल्या आणि माता भगिनींनी सुद्धा सांगितलं की आपले त्या ठिकाणी सगळे समाज बांधव आहेत। एक दिवस नाही, वर्षभर जरी त्या ठिकाणी आंदोलन झालं, लाखो लोक तिथं असले तरी आमच्या माता भगिनींनी सांगितलंय की आम्ही त्या ठिकाणी चपात्या असतील, भाजी मिरची, साधी आपली भाजी मिरची असेल त्या ठिकाणी आम्ही बनवून द्यायचं काम करू आणि तुम्ही फक्त पोचून द्यायचं काम करा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी जे मराठा बांधव पोहोचले आहे त्यांच्याशी तुमचा काही संपर्क झाला का? हो, संपर्क झालेला आहे। अतिशय त्या ठिकाणी त्यांचे हाल
त्या ठिकाणी ते सांगत आहे. काही हॉटेल त्या ठिकाणी बंद केले, नाश्त्याला त्या ठिकाणी सोय नाही, चहाची सोय नाही, पाणी सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की चिंता करू नका, तुम्ही त्या ठिकाणी मागे हटू नका, आम्ही त्या ठिकाणी सगळे तुम्हाला अन्न असेल, पाणी असेल, सगळं त्या ठिकाणी पुरवू. दरवाजे सुद्धा त्यांनी लॉक, बाथरूमचे दरवाजे सुद्धा त्या ठिकाणी बंद केलेले आहेत. काय सांगाल त्या ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींनाच मराठा बांधवांची कुचंबना होत आहे, त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? नाशिक मधून रसद पुरवत आहात, काय काय सरकारने आताच्या आंदोलनासाठी जी सरकारने मराठा समाजाची कुचंबना केलेली आहे, मी तर सर्व सरकारला सगळ्या यांना आवाहन करतो की कोणीही घाबरून जाऊ नये. आम्ही ग्रामीण भागातले लोक तुम्हाला शेवटपर्यंत रसद पोहोचू, याची कोणीही घाबरून जायचं काहीच काम नाही. त्या ठिकाणी आता तुम्ही काय घेऊन चालला आहात? आम्ही आता सध्या सगळ्या तिथल्या मराठा बांधवांना पोळी, रोट्या, ह्याचा पाण्याची सोय आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था आम्ही जो इथनं ग्रामीण भागातून 10 ते 15 गाड्या आता पूर्ण अन्न छत्राच्या भरलेल्या आहे. आता आम्ही इथून मुंबईला रवाना झालो. त्या ठिकाणी इतकं हे सरकार दळबद्री आहे की दरवर्षी लालबागच्या राजाला त्या ठिकाणी अन्नछत्र चालू असतं, परंतु या ठिकाणी मराठा समाजाचे बांधव आंदोलनाला येतील आणि तिथं अन्नछत्राचा लाभ घेतील म्हणून या भिकारचोट सरकारने त्या ठिकाणी लालबागचं अन्नछत्र सुद्धा बंद केलं. परंतु मराठा समाज हा एवढा दळबद्री त्या ठिकाणी समजू नका. तुम्ही जरी बंद केलं, परंतु आपण त्या ठिकाणी बघताय एका तालुक्यातून एवढी त्या ठिकाणी सामग्री अन्नदानाची चालली, तेव्हा संबंध महाराष्ट्रातून त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात अन्नाची त्या ठिकाणी पूर्तता होणार आहे. त्यामुळे तुम्ही काही बंद केलं तरी त्या ठिकाणी आमच्या बांधवाला आम्ही त्या ठिकाणी उपाशी राहू देणार नाही. मुंबईकडे निघाला आहात, मुंबईकडे जाण्यासाठी तुम्हाला मज्जाव जर करण्यात आला तर काय सांगाल? मज्जाव त्या ठिकाणी त्यांनी जरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही आझाद मैदानापर्यंत त्या ठिकाणी 100% पोहोचणार. वेळ प्रसंगी त्या ठिकाणी आम्ही डोक्यावरती सुद्धा आमच्या बांधवांनी तयारी केलेली, डोक्यावरती बिस्लरीचे बॉक्स, अन्नाचे बॉक्स घेऊन आम्ही आमच्या आंदोलन करताना त्या ठिकाणी त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांचं पोट भरण्यासाठी निश्चितपणाने जाणार. एक मराठा लाखोच्या हजारोच्या संख्येने मराठा बांधव गेलेल्या बांधवांना अन्नाचा तुटवडा भासतोय, हा सर्व तुटवडा भरून नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साठा घेऊन असेल, चटणी असेल, बिस्किट असेल, पाण्याच्या बॉटल असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रयत्न या मराठा बांधवांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने रोखले तरी आम्ही डोक्यावर घेऊन आझाद मैदानापर्यंत पोहोचू असं देखील यावेळेस सांगण्यात येत आहे. अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक. लाख मराठा.